आज तुम्ही बघणार आहात कॅन्सर का होतो आणि अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्याने कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतो. चला तर मग आधी बघूया कॅन्सर का होतो. तुम्ही हा डायलॉग नक्की ऐकला असेल. गुप्ता अंकल को ना कैंसर हो गया। उन्होंने कभी शराब नहीं पी, सिगरेट नहीं पी, फिर भी कैंसर हो गया। इससे अच्छा तो पी लेते। नक्कीचा कॉमेडी सीन आहे, पण अशी लोक आहेत ज्याने कधीच कोणताही व्यसन केला नाही तरीही कॅन्सर झाला, आणि अशी आहेत ज्यांनी सर्व व्यसन केले तरी त्यांना काही नाही होत. खरंच कॅन्सर हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे. हे नक्की आहे, अल्कोहोल प्यायल्याने 7 प्रकारचे कॅन्सर होतात, जसे की लिव्हर कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, आणि स्मोकिंग केल्यामुळे लंग कॅन्सर, थ्रोट कॅन्सर एक्सेट्रा. म्हणजेच अल्कोहोल आणि स्मोकिंग हे मुख्य कारण आहेत कॅन्सर होण्याचे, पण फक्त हेच कारण नाही. यांच्याशिवाय ही कॅन्सरची खूप काही कारण आहेत, आणि हीच ती कारण प्रिव्हेंट करून तुम्ही कॅन्सर होण्यापासून वाचू शकता. कॅन्सरला समजण्यासाठी आपल्याला स्टेम सेल्सला समजलं पाहिजे. स्टेम सेल्स आणि कॅन्सरचा खूप मोठा लिंक आहे. स्टेम सेल्स म्हणजे असे सेल्स ज्यांच्यापासून दुसरे सेल्स बनतात. स्टेम सेल्स स्वतःला दुसऱ्या सेल्समध्ये बदलू शकतात. हे तेच सेल्स आहेत ज्यांच्यापासून ब्लड सेल, मसल सेल्स बनतात. याच सेल्स डॅमेज सेल्सला रिपेअर पण करतात. म्हणजेच ब्लड कॅन्सर किंवा ब्लड डिसऑर्डरमध्ये खूप गरजेचे असतात. काय होईल जर याच सेल्स डॅमेज झाल्या? डॅमेज सेल्स रिपेअर कशा होतील? त्या होणारच नाहीत. याच स्टेजला कॅन्सर म्हणतात. आता आपण बघूया अशी कोणती कारण आहेत ज्यांच्यामुळे ह्या जीन्स डॅमेज होतात. असे कोणते फॅक्टर्स आहेत जे अफेक्ट करतात. चला बघूया. त्याची मेन 3 कारण आहेत. एक इनहेरिटेड म्युटेशन, म्हणजेच आपण म्युटेड जीन सोबतच जन्म घेतला आहे. आणि दुसरं कारण आहे एज. आपल्या वयानुसार वाढत्या वयात जीन्स डॅमेज होत जातात. पण ही दोन्ही कारण अशी आहेत जी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत. पण तिसरं कारण असं आहे जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे, ते म्हणजे लाईफस्टाईल कॉजेस. अमेरिकन सोसायटी ऑफ कॅन्सरने केलेल्या सर्व्हेनुसार असं आहे की 42% कॅन्सर केसेस प्रिव्हेंटेबल आहेत लाईफस्टाईल फॅक्टर्समुळे. 19.6% केसेस स्मोकिंगमुळे, तर 5% केसेस अल्कोहोलमुळे झालेत. म्हणजे हे क्लिअर आहे की स्मोकिंग आणि अल्कोहोल अजिबात नाही करायला पाहिजे. 7.8% ओबेसिटीमुळे कॅन्सर होतो. म्हणजे जर आपण खूप जाडे आहात तर वेट कंट्रोल करायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे यूव्ही रेडिएशन. 4.8% कॅन्सर यूव्ही रेडिएशनमुळे होतो. याला अवॉइड करण्यासाठी भर दुपारी उन्हातून जाणे टाळा किंवा सनस्क्रीन लावून बाहेर पडा. चौथा कारण 5% कॅन्सर हा फिजिकल इनॅक्टिव्हिटी आणि पूर डाएटमुळे होतो. म्हणून ॲक्टिव्ह राहा आणि खाण्यामधून ॲडेड शुगर बाहेर काढा. नाही, वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या रंगाचे फ्रुट्स खा. आणि शेवटचं येतो एन्व्हायरमेंटल एक्सपोजर. बेन्झीन, विनाइल क्लोराईड, ॲस्बेस्टस, पेस्टिसाइड्स, आर्सेनिक यापासून होतो. शक्य होईल तेवढं यापासून दूर राहा.